ज्ञान प्रेम मोक्षा लागी आस दर्शनाची, ज्ञान प्रेम मोक्षा लागी आस दत्त म्हणे ऐकाता हाक पामराची, रूप तुझे राहो चित्ती सोडिता मी प्राण, नाम तुझे येता देवा होई समाधान, नाम तुझे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अशांत मनाला शांत विणार सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे नाम। ते नाम सदा आपल्या मुखी असावं असा या भजनाचा आशय आहे। आणि आता आपल्या समोरही चालू असलेलं प्रकरण हे नामाचे 10 लाभ यावरच हे प्रकरण चालू आहे। काल आपण 3ऱ्या सूत्रावर आलेलो होतो। 2 लाभ नामाचे आपण पाहिले, नामे वेध, नामे बोध आणि नामे अनुसरण। 3ऱ्या वचनावर 3ऱ्या लाभावर आपण काल होतो। आणि वेद झाल्यानंतर बोध होतो आणि बोधाचं कार्य आहे अनुसरण म्हणजे अनुकरण। अनुसरण म्हणजे अनुकरण, देवाने सांगितलं तसं वागणं, त्याला म्हणलेले अनुकरण किंवा अनुसरण म्हणजे बी समोरच्याचं अनुकरण करणं। तरी नामे अनुसरण हेच केवी, अनुसरण होत हेच केवी, ना डोमे ग्रामे दे माईसाचे दिळेचे नन्याये। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महातीर्थ क्षेत्र डोमेग्राम, जिथे माईभट्टांना देवाने बोध दिला आहे, त्याच ठिकाणी देव आहेत। आणि सकाळची वेळ आहे, देवाच्या शेजारी देमाईसा आहे, त्या देवाच्या दर्शनाला आलेले आहेत। आणि सोबत साधा म्हणजेच लामाईसा, एल्लाईसा, तिचं नाव एल्लो, तिचं संबोधनात्मक नाव प्रासादिक नाव आहे साधा, मूळ नाव आहे एल्लाईसा। तिची आई आहे लामाईसा, मावशी आहे रत्नमाई, रत्नमाणिका। देव त्यावेळेला साधेला म्हणतात, साधे हो, तुम्ही गंगेवर जा आणि गंगेवर जाऊन तुम्ही स्नान करा। देव साधेला काय म्हणाले, तुम्ही गंगेवर जा आणि तुम्ही स्नान करा। आणि देमाईसा जवळ बसलेली आहे। आता साधेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की देमाईसा देवाजवळ बसलेली आहे आणि देव मला स्नान करायला जा म्हणून सांगतायत। म्हणून साधा देवाची आज्ञा मानल्याने बाहेर आली आणि दरवाजाच्या आड लपून उभी राहिली की स्वामी आता देमाईसेला काय निरूपण करतात, तिला काय सांगतात, हे दरवाजाच्या आड उभं राहून ती ऐकायला उभी राहिली। आणि मग त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देमाईसेला म्हणतात, देमाईसा हो, तुम्ही घरी जा। देव काय म्हणतात देमाईसेला, तुम्ही घरी जा। त्याच्यावर देमाईसा लगेच देवाला म्हणते, जीजी असं कसं,
आम्ही सर्व इतक्या ओढाताडीने श्रद्धेने तन्मयतेने तुमच्या दर्शनाला यावं आणि तुम्ही आम्हाला घरी जायला सांगताय, हे असं कसं? त्याच्यावर देव म्हणतात की तुम्ही जे सांगताय की मी घरून आले, घर सगळं सोडलं आणि तुमच्या दर्शनाला आले, त्याच्यावर देव म्हणतात बाई तुम्ही काय त्याग केला, तुम्ही काय सोडलं? पुत्र एक होता तो सरला, एक मुलगा होता तो सरला, पती नाही, सासू सासऱ्यांनी सोडून दिलेलं आहे, आई वडिलांच्या घरी आहे, तुम्ही त्याग केला, मग कशाचा त्याग केला? तुम्हाला सांभाळणार तरी कोण आहे आता? बरे बापा भावाच्या घरी काम करून हांड्या तावाव्या, तिथे काही काम धंदा करून निदान काही दिवसाला 2 टायमाचं जेवण तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, सुखी असावं बापा भावाच्या घरी. आम्ही ज्या वेळेला जा म्हणलं त्यावेळेला जावं आणि या म्हणलं त्यावेळेला यावं. त्याच्यावर देमाई संबंधी असं कसं? त्याच्यावर देवाने तिचा भाव जो आहे देमाईशीचा, की मी देवाच्या दर्शनाला आलेली आहे, देवाच्या दर्शनाला मी येत आहे आणि देव मला सन्निधानातून बाहेर जायला सांगतात. जीवाचे जोडलेले अडथळे जोपर्यंत संपत नाहीत, जोडलेले जे अडथळे आहेत जीवाने, ते अडथळे जोपर्यंत नासत नाहीत तोपर्यंत तो काळ येत नाही. कारण याच्यासाठीही मागचं जोड असायला पाहिजे. आज जर तितकी तद्रुपता असेल, तितकी आवडी असेल, तितका भावना वेग असेल, तेवढी श्रद्धा असेल, तर या देहाच्या पालटीत ती तुम्हाला उपयोगी येईल. आज जे काही तुम्हाला श्रद्धा देवधर्म करण्याबद्दल आहे, पूजापाठ करण्याबद्दल आहे, देवाचं स्तुतिस्तवन गाण्यामध्ये आहे, देवाच्या सांगितलेल्या विधी आचरण्यामध्ये आहे, देवाचं सेवादास्य करण्यामध्ये आहे, किंवा परमार्गामध्ये जाऊन तिथे हा जो विधी आहे हा तितक्या तितक्या श्रद्धेने शास्त्र ऐकण्यासाठी मनापासून ती जर तो आवेग असेल, श्रद्धा जर असेल की मला शास्त्र समजलं पाहिजे, मला शास्त्र श्रवण झालं पाहिजे, मला ऐकायला मिळालं पाहिजे, असा जर आवेग असेल तर तरी हा भाव पुढे उदयाला येतो. पण जे काही अडथळे जोडलेले आहेत सुखाच्या मध्ये, सुखरूप जीवन जगत असताना आपल्याला कुठल्याच दुःखाची संकटाची जाणीव नसते आणि त्यावेळेला मग आपण देव धर्म शास्त्र श्रवण पोथी पुराण यात्रा या सगळ्या गोष्टीला गौण मानतो. किंवा जर कोणी आपल्या जवळ तसा विषय जरी काढत असेल तर तो विषय सुद्धा आपल्याला आवडत नाही. आपण त्यावेळेला सहज बोलून जातो, काय त्याच्यामध्ये, कशाला देव धर्माकडे जायला पाहिजे, कशाला देव करायला पाहिजे. चांगलं वागलं, सत्य बोललं, चांगला व्यवहार ठेवला म्हणजे देव होतो, हा सरळ स्थूल मानाने आपला जीवनाचा परिपाठ. पण मग जिथे हे वाक्य आले, जिथे या संदर्भात आपल्या भावना निर्माण झाल्या, त्या पुढे ज्या वेळेला आपल्याला असा योग येतो त्यावेळेला हे अडथळे आपल्यासमोर उभे राहतात. पण हे नासल्याशिवाय हा योग येत नाही. म्हणून आता देमाईसेला पुढे देव इथे दृष्टांत सांगतायत कठियाचा, आपल्या याचा कुष्टियाचा. कारण आता तिची जी परिस्थिती आहे देमाईसेची, पती नाहीये, मुलगा तर तोही गेलेला आहे. सौभाग्य जे असतं स्त्रीचं कुठल्याही शुभ कार्यामध्ये, कुठल्याही याच्यामध्ये सौभाग्य गेल्यानंतर कुठल्याही शुभ कार्यामध्ये त्या पद्धतीने त्या स्त्रीला सहभागी होता येत नाही. साहजिक लेवो नये नेसो नये म्हणजे अंगावर खूप चांगली भरजरी वस्त्र घालता येत नाही, अंगावर अलंकार घालता येत नाही, ही त्यावेळची परिस्थिती बरं का.
ही 12व्या शतकातली परिस्थिती आहे. ज्या स्त्रीला वैधव्य आले तिने फक्त पांढरं वस्त्र अंगावर परिधान करायचं आहे आणि सर्व सुखोपभोग गोष्टीचा त्याग करायचा आहे. तिने नटायचं नाही, थटायचं नाही, कुठल्या समारंभात सहभागी व्हायचं नाही, सगळे रसाधिक पदार्थ सेवन करायचे नाही, शरीर नित्राण करायचे, शरीर कृश कसं होईल त्या पद्धतीने कृशचंद्रायन या इंद्रियावर नियामकत्व मिळवण्याकरता त्या पद्धतीने तिने जायचे. असं तो काळ आहे. देव म्हणतात की सहज लेवो नये, नेसो नये, खावो नये, पिवो नये. तुम्हाला अलंकार घालता येणार नाही, तुम्हाला अंगावर भर झाली वस्त्र घेता येणार नाही, तुम्हाला चांगले रुचकर स्वादिष्ट पदार्थ खाता येणार नाहीत. हे सगळं तुमचं बंद आहे. तुम्ही सोडलं काय आमच्यासाठी? तुम्ही जे सांगता आलं की आम्ही तुमच्यासाठी आलो, तुम्ही सोडलंय काय? हे सगळं तुमचं बंदच झालेलं आहे. व्यवहार क्रमाने हे सर्व बंदच झालेलं आहे. तुम्ही आमच्यासाठी काही सोडलेलं नाहीये. तुम्ही जे म्हणता की आम्ही आलेलो आहोत, म्हणून देव म्हणतात की ज्यावेळेला आम्ही तुम्हाला बोलू त्यावेळेला या, ज्यावेळेला जायला सांगू त्यावेळेला तुम्ही जा. आणि त्यावेळेस देवाने मग तिथे कुष्टियाचा दृष्टांत देमाईसेला निरूपण केलेला आहे. देमती असी जो का कुष्टियाचा धर्मी, तुम्ही असं राहा त्या कुष्टियाप्रमाणे. मग ते म्हणते कुष्टियाचे धर्म नेमके आहेत कसे? जो कुष्टियाचा दृष्टांत तुम्ही सांगताय तर ते कुष्टियाप्रमाणे वागणं म्हणजे नेमकं कसं? तिथं स्वामींनी दृष्टांत दिला की कोणी एक व्यवहारा म्हणजे कोणी एक नामवंत व्यापारी आहे. मी ती भाषा वापरत नाहीये चरित्रातली, सरळ मराठी स्वैर अनुवादामध्ये त्याचा भावार्थ सांगतोय की खूप मोठा नामवंत असा हा व्यापारी आहे आणि खूप ख्याती आहे त्याची, व्यापारामध्ये त्याचा नावलौकिक आहे, खूप ग्राहक आहेत, खूप मोठा व्यवहार आहे घेण्या देण्याचा, प्रसिद्ध व्यापारी आहे. पण तो व्यापार करत असताना जीवाकडून चूक होत नाही असं नाही की जो व्यापाराचा नियम आहे तो नियम उल्लंघून खूप धन संचय करण्याच्या मोहामध्ये, लोभामध्ये शोषणाचा जो काही विषय असतो, शोषण, तो भाग आला, ते त्याच्याकडून घडलं, म्हणून त्या क्रियेचं प्रायश्चित, त्यामुळे त्याला दुःखभोग निर्माण झाला, कुष्ठरोग झाला. व्यवहारामध्ये असं शोषण केल्यामुळे जन लोकांचं त्याला कुष्ठरोग झाला आणि कुष्ठरोग झाल्यामुळे दुकानात जाणं येणं व्यवहार सगळं बंद झालं. हाताचे बोट झडले, पायाचे बोट झडले, सर्वांगातून अशुद्ध रक्त वाहू लागलं, वास सुटला, माश्या सगळ्या अंगावर भोंगतायत, अशी त्याची अवस्था झाली. त्याला उठता येत नाही, त्याला बसता येत नाही, पराधीन जीवन झालं त्याचं. आणि एका बाजेवर तो पडलेला आहे. धर्मपत्नी आहे, मुलं आहे, सुना आहेत. व्यापारीच म्हणल्यानंतर कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. पण जसा याला कुष्ठ झालं आणि याची अवस्था अशी झाली, कुठल्याही आजाराचं आपण सेवा आठवडा, 10 दिवस, 15 दिवस लय झाले, आणि जर आपल्याला कळून चुकलं की हा आता दीर्घ आजार आहे, हा आजार याचा जाणारच नाहीये, सेवेचा आवेग आपोआप कमी होत जातो. तशी परिस्थिती निर्माण झाली. सुना कोणी जवळ येईनात, मुलं कोणी जवळ येईनात, शेवटी पत्नी आहे, त्याच्या नावाने कुंकू लावलेले, लाजकाज ती त्याची सेवा करते. आता महिन्यामागून महिने चाललेत, आता त्याचा सर्व विधी जागेवर आहे, त्याला काहीच करता येत नाहीये. आता तिथं असल्यामुळे त्याला बेडका आला, एक दिवस कप झालेला आहे, त्याने तो तिथे जागेत पलंगाच्या बाजूला जिथे तिथं थुकला. ते पत्नीने पाहिलं. आता घाण झाल्यानंतर आधीच सर्वांगावर माशा, वरून बेडका टाकल्यावर आणखी माशा. शेवटी पत्नी त्या आपल्या पतीला म्हणते अशा अवस्थेत, चरित्रातला शब्द आहे, थू मर कोडी अजून का जिताये, थू तुझ्यावर थुंकते, मी तुझ्यावर थुंकते.
तू अजून मरत का नाहीस? अजून तुझं जिवंत राहणं काय उपयोगाचं? तू अजून जिवंत का आहेस? हे शब्द मात्र त्याच्या, ज्याला प्राणापेक्षा जास्त जपलं त्याने, तिच्या सर्व आशा, तिचे सर्व लाड कोड ज्याने पुरवलेलं होतं, तिचा तो पती आहे. पण तू त्याची अशी अवस्था झाल्यावर तीच धर्मपत्नी त्याला म्हणते, तू मर कोडी, तुझ्यावर थुंकते मी, तू मरत का नाहीस? आणि हे जसे शब्द त्यांनी ऐकले, त्याचं हृदय चिरत गेले ते शब्द, त्या व्यापाऱ्याचे हृदय चिरत गेले ते शब्द. अरे बाप, कालपर्यंत सुना ऐकत नव्हत्या, मुलं ऐकत नव्हते, मान्य आहे, परंतु जिने माझ्यासोबत 7 फेरे घेतलेत, आना भाका घेतल्यात, तीच आता माझ्यावर थुंकते. आता जगून इथे राहून उपयोग काय? उबगला आणि ती थोडी बाजूला गेली. घरात कोणी नाही असं पाहिलं त्यांनी. पलंगावरून तो खाली आला. खरकत 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 गावाच्या बाहेर दुबळेश्वराचं देऊळ, त्या देवळापर्यंत पोहोचला आणि त्या देवीच्या उंबऱ्यावर, देवळाच्या उंबऱ्यावर त्याने आपलं डोकं ठेवलं आणि तिथं तो म्हणतो, देवा तू माझा, मी तुझा. आता आजपासून तू माझा आहे, मी तुझा आहे, बस. या जगात कोणी कोणाचं नाही. इथे सर्व दिल्या घेतल्याचे, कोणी नाही कोणाचे. इथे सर्व दिल्या घेतल्याचे, इथे कोणी नाही कोणाचे. सुंदर भजन आहे त्याच्यावर. तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला, खेळ तुझा न्यारा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा. स्वार्था भोवती दुनिया फिरते, बेईमान ठरते भलाई, बेईमान ठरते. हे मायावी मृगजळ खोटे, फसवा भाव फुलोरा, खेळ तुझा न्यारा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा. 2 दिसाची सगळी नाती, 2 दिसाची सगळी नाती, कुणी न बुरे अंती सोबती, कुणी न बुरे अंती. सौख्यासाठी सगळी नाती, सौख्यासाठी सगळी नाती, स्मरतो एक सहारा, खेळ तुझा न्यारा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा. असं व्यवस्था आहे जगराटीची, असं जगणं आहे. म्हणून तो शेवटी देवाकडे गेला आणि मग देवाला म्हणतो, देवा तू माझा आणि मी तुझा, बस. आता हा पलंगावून निघून गेलाय. शेजारी पाजारी पाहत आहेत, त्या बिछाण्यावर होत, गेला कुठे. सगळा गलका शेजारी पाजाऱ्यांचा सुरू झाला. सर्वीकडे शोधाशोध सुरू झाली. नातलग आपतेष्ट जमा झाले. आता शेवटी लाज काज, मुलाला, सुनेला, पत्नीला त्याला शोधायची वेळ आली. आता तो खरकत खरकत गेलेला आहे, माग पडलेला आहे, तो गेला कुठे. आणि त्याच्या आधाराने शोधत शोधत इथे गावाच्या बाहेर जिथे दुबळेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी हे सर्व पोहोचले. आणि त्याला म्हणू लागले, चला घरी, जग काय म्हणेल आम्हाला. अरे जोपर्यंत तू चांगला होता, जोपर्यंत तू कमवता होता, तुझ्या पैशावर, तुझ्या धनावर, तुझ्या याच्यावर आम्ही सगळं मौज मजा केली.
आणि आज तुला अशी अवस्था असताना तुला सर्वांनी वाऱ्यावर सोडलं. जग आम्हाला नाव ठेवेल, आमच्यावर थुंकेल, सगळे भाऊबंद आम्हाला बोलतील. चला, तो म्हणतो तुम्ही आता माझे कोणी नाही, मी तुमचा कोणी नाही. तुम्ही सर्व आले तसे परत जा. तुम्ही आता मला घरी येण्याचा आग्रह काही करू नका. आणि अशा अवस्थेमुळे, अशाही अवस्थेत जो भाव, जी श्रद्धा त्यांनी त्या देवी प्रती अर्पण केली, देवा तू माझा आणि मी तुझा, त्यामुळे लौकिक अर्थाने त्या देवीने त्याला जे लागणाऱ्या सगळ्या सुख गोष्टी आहेत, अन्न वस्त्र निवारा पाणी सर्व पुरवलं. आणि अदृष्टी जे डोळ्याने दिसत नाही आपल्याला आपलं फळ सुद्धा त्याला प्रदान केलं, आपलं सुखफळ पण त्याला दिलं. का? त्यांनी म्हटलं तू माझा, बस आजपासून मी तुझा आहे आणि तू माझा आहे, बाकी कोणी माझं नाही. म्हणून आपण नित्यदिनी दररोज आरती झाली की स्तवन म्हणतो. स्तवनात आपण म्हणत असतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. दररोज म्हणतो आपण, फक्त म्हणतो, त्या भावावर जाणं की जेव्हा तू सर्व काही आहेस या भौतिक जगामध्ये, जीवाचं जे काही आहे तर तूच आहेस, बाकी सगळं हे ऋणानुबंधाचं नातं आहे. पिता पुत्र सुता लय ऋणानुबंधेन सर्वत्र. कोणी कोणाचं आई व्हावं, कोणी कोणाचा पिता व्हावं, कोणी कोणाचं मूल व्हावं, कोणी कोणाचं पत्नी व्हावं, हे सर्व ऋणानुबंधाचं नातं आहे. ऋणानुबंधाचं नातं आहे. बाकी जीव स्वतंत्र आहे, जीव कोणाचा बांधलेला नाही. आज इथे तुम्ही या अवस्थेत आहे, उद्या पुढे असाल हे सांगता येत नाही, कोण्या याच्यामध्ये असाल असं सांगता येत नाही. कारण आपण आज सगळ्या स्थित्यंतरातून गेलो, आपण सगळ्या स्थित्यंतरातून गेलो. म्हणून हा भाव परमेश्वराप्रती व्यक्त होणं, यालाच म्हणलेलं आहे अनुसरण. देवा तू माझा आणि मी तुझा, हा भाव जेव्हा आपण परमेश्वराला अर्पण करू त्यालाच म्हणलेलं आहे अनुसरण. परमेश्वराने सांगितलं तसं अनुकरण करणं, देवाचं होणं. म्हणून हा प्रमाण इथे त्यासाठी ते दिलं. यथा देमायसी कुष्ठधर्म निरोपण. म्हणून त्याच्या पुढे जाऊन देवाने सांगितलं, सर्वज्ञ म्हणितले देमते सहस्रार्जुने भक्ती तौ थापा इंगळ घेतले, तया येसने सामर्थ्य दिधले, मग तो येसना परमेश्वर तयाशिया होय जो का देमती. इथे सहस्रार्जुनाचं उदाहरण दिलं देवाने. याचं मूळ नाव आहे कार्तिवीर्य. हा जन्मतःच उपालिंग आहे, म्हणजे जन्मतःच याला इथून पुढे पंजा नाही, हात नाहीये, थोटका आहे. दोन्ही हाताने तो थोटका आहे. राजाचा पुत्र आहे, राजपुत्र आहे, परंतु सर्वावी संपूर्ण नसल्यामुळे तो राज्याला अर्ह नाही, राजा होण्यासाठी तो पात्र नाही. कार्तिवीर्य शेवटी त्याने आपलं जे राज्य आहे ते राज्य त्याने प्रधानाकडे सोपवलं. कार्तिवीर्याने आपलं राज्य प्रधानाकडे सोपवलं आणि तो अशा ऋषीश्वराच्या शोधामध्ये निघाला की जिथे मला हे गेलेले हात मला मिळतील, गेलेले हात मला मिळतील. आणि हात मिळाल्यानंतर मी जो पुरुषार्थ आहे, धर्मार्थ काम मोक्ष, हे चारही पुरुषार्थ मी सिद्ध करेन, हा विचार करून तो ऋषीश्वराचे आश्रम शोधत शोधत निघालेला आहे कार्तिवीर्य.
आणि शोध शोध सह्याद्री पर्वतावर आला आणि त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांचा, सैंग ऋषी त्यांचं नाव आहे, दत्तात्रय महाराजांचं, त्यांचा आश्रम आहे, तिथे येऊन पोहोचला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तिथलं जे दृश्य आहे ते दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं की जे प्राणी एकमेकांचे हाडवैरी आहेत, कुत्रा आणि मांजरांचं हाडवैर आहे, साप मुंगसाचं हाडवैर आहे, हरिण वाघाचं हाडवैर आहे, असे विजातीय विचारसरणीचे जे प्राणी आहेत ते गुण्या गोविंदाने सर्व एकत्र नांदत आहेत. कुत्र मांजर एका ताटात जेवतय, मुंगूस साप एका ठिकाणी जे खाते, हरिण वाघ एका ठिकाणी खाते. असं सगळं दृश्य पाहिल्यावर त्यांनी वाटलं की इथं निश्चितपणे ही देवभूमी आहे, इथे परमेश्वर साक्षात आहे, त्याच्याशिवाय असं होणार नाही. म्हणून तो त्या ठिकाणी राहिला आणि तिथे राहून त्यांनी काय सेवा दास्य करायला सुरुवात. जे होईल ती सेवा, जरी हात नाहीत तरी जी सेवा होईल ती सेवा करायला त्यांनी प्रारंभ केला. कारण देव सुद्धा म्हणतात दास्यमोच, दास्याशिवाय जीवाचं मुंचन होणार नाही. लक्षात ठेवा, बाकीच्या विधी ह्या पूरक आहेत, पण तू सेवा करणं, दास्य करणं हे त्याच्याशिवाय मुंचन नाही. त्याच्याशिवाय आपण जोडलेले जे पापरूप कर्म आहेत, सेवा केल्याशिवाय ते हटत नाही, सेवा केल्याशिवाय ते दूर होत नाही. एक दिवस दत्तात्रय प्रभूंनी म्हणजे सैंग ऋषींनी स्नान केलेलं आहे, केस लांब आहेत, मानेवर रोट आहेत, केस ओले आहेत, ते कार्तिवीर्याने पाहिलं आणि ते केस लवकर सुकावेत. दत्तात्रय प्रभू महाराज कवळ्या उन्हाला बसलेत, ते केस लवकर सुकावेत म्हणून जे धुपटणं असतं, ज्याच्यात धूप दाखवतो आपण देवाला, ते धुपटणं शोधू लागला कार्तिवीर्य. पण तो धुपटणं सगळं शोधलं बी त्याला काही सापडलं नाही. त्याने चुलीमध्ये जो विस्तो होता अंगार, तो अंगार आपल्या धुंडक्या दुटक्या हातावर घेतला, धुंडक्या, आणि केस वाळवण्याकरता श्री दत्तात्रय प्रभूंच्या मागे जाऊन उभा राहिला की त्या आचेने लवकर केस सुकतील. पण जसा विस्तू या चामडीवर ठेवला तसही चामडी जळाली आणि त्याचा करपट वास आला. आणि करपट वास जसा आला तसा श्री दत्तात्रय प्रभूंनी मागे वळून पाहिलं. पाहतो तरी जे धुंडक्या हातावर विस्तू, त्याच्यावर श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात, अरे सांडी सांडी, अरे विस्तू टाकून दे, खाली साकून दे. माग प्रसन्न झालो, माग आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो. एक तर श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन अमोघ आहे, दर्शनच होत नाही, आणि दर्शन झालं तर निष्फळ जात नाही. त्याला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालंय कार्तिवीर्याला, आता ते वाया जाणार नाही. म्हणून देव म्हणतात माग. त्याच्यावर तो कार्तिवीर्य म्हणतो, परमेश्वरा मी मागावं मग तुम्ही द्यावं असं काही नाहीये, मला काय पाहिजे तुम्ही जाणता, तुम्ही परमेश्वर आहात, परमेश्वराला सांगायची काय आवश्यकता आहे, मला काय पाहिजे ते तुम्ही जाणता. त्याबरोबर श्री दत्तात्रय प्रभूने त्याला 3 वर दिले. सहस्त्रभुजा होती, चक्रवर्ती सम्राट अत्रुवळ्या राजा होशील, आणि 3रा वर दिला जाणून लोकांचे मनोरथ पुरविशी. 3 वर दिले. सहस्त्रभुजा म्हणजे 1000 हात नाही, या 2 हातातच 1000 हातांचं बळ. कार्तिवीर्याच्या 2 हातामध्येच 1000 बाहूंचं बळ दिलं. अत्रुवळ्या चक्रवर्ती राजा होशील, म्हणजे या भूतलावर जेवढेही आहेत राजे लोक, हे सर्व तुला शरण येतील, तुझे मांडलिक होतील, आणि या सार्वभौम पृथ्वीचा तू एकच चक्रवर्ती राहशील, सर्व तुझ्या अधीन राहतील. हा 2रा वर.
तिसरा वर दिला, जाणून लोकांचे मनोरथ पुरविशील. जसं परमेश्वर सर्वज्ञ आहे, तसं तुझ्याकडे जो कोणी याचक येणार आहे, तू समोरून येत असतानाच त्याला काय पाहिजे, त्याला कशाची आवश्यकता आहे हे तू पहिलेच तुला कळेल, तू जाणशील आणि ते त्याला तू दान देस. अशी 3 वर कार्तिवीर्याला श्री दत्तात्रय प्रभूंनी दिलेत. ते प्रमाणाला इथं दिलं की जर त्या श्रद्धेने त्या भावाने जर जीव ईश्वराच्या चरणाजवळ शरण गेला, ईश्वराला त्या दृष्टीने त्या श्रद्धेने देवाजवळ गेला, तर परमेश्वर जीवाला हेही दान देतात. म्हणून ते देमतीला सांगण्याचा मतीत अर्थ आहे, तुम्ही त्या श्रद्धेने आल्यानंतर आम्ही देण्यासाठीच बसलेलो आहोत. तो भाव जीवाचा असायला पाहिजे, ती ओढ असायला पाहिजे. म्हणून देमते सहस्रार्जुने भक्ती तव. भक्ती तव म्हणजे जो भाव आहे कार्तिवीर्याचा, तो अत्यंत उत्कट भाव आहे. केस सुकायला वेळ लागतोय, दुपटणे मिळत नाही. अरे आपण घेऊ का, हातावर विस्तू घेऊ, देवासाठी आपली तयारी आहे. अगरबत्तीचा चटका जरी लागला तर लांब पळून जाऊ, विस्तू घेणं तर लांबच. पण त्या याच्यावर गेलेले कार्तिवीर्य लक्षात घ्या की देवासाठी देहाची सुद्धा पर्वा नाही. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी या नैश्वर देहाची ममता नाही, मोह नाही. हे देह त्याच आहे, त्याला समर्पित करायचं, त्यालाच द्यायचंय. या वृत्तीवर जो भक्त जाईल त्याला देवही द्यायला कधी तयारी. या देहाचे जितके आपण लाड करू तितके दुःख भोग, तितके दुःख भोग जीवाला आहेत. लक्षात ठेवा, जितकं देहाला आपण नटवू सजवू या सगळ्या गोष्टी करू, त्याचं अंतकाळी जो अंतिकेचं दुःख आहे, अत्यंत वेदना आहेत, या देहातून आत्मा निघत नाही. कारण या शरीरावर केलेलं प्रेम, या शरीराबद्दल असलेली आत्मीयता, त्यामुळे देह जाताना अत्यंत वेदना, अत्यंत कठीण 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 दुःख या जीवाला भोगावे लागतात. म्हणून हा देह देवासाठी खर्ची घालणं, देवाच्या साधनासाठी खर्ची घालणं, याने देव लवकर प्रसन्न. वंचिले शरीर दिधले रोगासी, वंचिले द्रव्य दिधले चोरासी. शरीर जर वंचून ठेवलं, म्हणजे शरीरावर जर खूप आपण नको, आपल्याला त्रास होईल, कमरेत वागलो कमर दुखेल, खाली वाकलो गुडघे दुखतील, खाली मान दुखेल, म्हणून आपण बऱ्याच वेळा टाळतो काही गोष्टी करायच्या. वंचिले शरीर दिधले रोगास, शरीरात अनेक रोग तयार होतात. आणि वंचिले द्रव्य दिधले चोरास, पैसा नुसतं जमा करून ठेवला तर शेवटी चोरांची धन. असं अध्यात्म म्हणतो बरं का, मी नाही म्हणत. अध्यात्म म्हणतो म्हणजे बाबा. म्हणून परमेश्वराचं, आता हे झालं 3रं सूत्र. आता 4थं सूत्रावर आपण जाऊ. आज आपल्या प्रवचनाचा 4था दिवस आहे. 9:30 पर्यंत 15 मिनिट, 9:30ला संप. तरी नामे स्मरण हेच केवी, नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण आणि नामे स्मरण, म्हणजे नामाचं स्मरण. हा 4था लाभ सांगितला. नामाच्या स्मरणाने काय लाभ होतो, तो आता ह्या 4थ्या लाभामध्ये इथं त्याचं वर्णन केलेलं आहे. नामांग्रवळे चांगदेव भट्टाचे देळेचे नन्याये. मांगरवळ म्हणजे आजचं मंगरुळ पीर,
मंगरुळ पीर या ठिकाणी चांगदेव भट्ट यांनी जी काही लीळा केलेली आहे त्याचं उदाहरण इथं प्रमाणाला दिलेलं आहे. स्वामी वाठोडा शुक्लेश्वर वरून वऱ्हार देव म्हणजे मंगरुळ पीरला आलेले आहेत आणि तिथे नदीच्या काठावर वऱ्हार देवी ठिकाण होतं, तिथे देवाला वस्ती झालेली आहे. आता प्रवासामध्ये वृद्धपूरहून देव निघालेले, सोबत चांगदेव भट्ट आहेत, बाईसा आहेत. प्रवासामध्ये कुठे कपडे धुण्याला संधी मिळाली नाही वृद्धपूर पासून. आता इथे आयती नदी आहे, पाणी आहे. देवाचे वस्त्र बरेचसे खराब झालेले मिळालेले आहेत, घामाने भिजलेले आहेत. म्हणून बाईसा चांगदेव भट्टाला म्हणते बटीक. बटीक बटीक म्हणजे ज्याची मुंज झालेली नाही असा जो व्यक्ती आहे त्याला म्हणतात बटीक ब्राह्मणामध्ये. चांगदेव भट्ट वयाने खूप लहान आहेत, खूप छोटे आहेत. मग बाईसा म्हणते हे बाबाचे धोत्र घे आणि नदीवर जाऊन हे धोत्र धुवून काढ. चांगदेव भट्टाने स्वामींचे धोत्र घेतले, तो नदीवर गेलेला आहे आणि त्याने देवाचे धोत्र धुतले. धुतल्यानंतर ते पिळले आणि आता वाळू घातले. आता वाळायला वेळ लागणार आहे, तोपर्यंत काय करायचं? आता नदी काठची ओली वाळू आहे, नदी काठी ओली वाळू आहे. त्याने आपल्या तिथे खेळ खेळायला सुरुवात केली. ती ओल्या वाळूने आपला एक पाय घालायचा आणि त्याच्यावर ती ओली वाळू थापायची आणि त्याची गुंफा बनवायची. मग ही चांगदेव रावळाची गुंफा, ही श्री गुंडम रावळाची गुंफा, बस त्याचा खेळ सुरू झाला. इतके खोपे बनवलेत, त्या खेळामध्ये तो दंग होऊन गेलेला आहे. त्या खेळामध्ये तो दंग, ही चांगदेव रावळाची गुंफा, ही गुंडम रावळाची गुंफा असं म्हणायचं आणि त्या गुंफेला तो नमस्कार करायचा. ते त्याचं खेळणं चालूच आहे. दुपार निघून गेली, तो त्या खेळामध्ये इतका दंग झालेला आहे. दुपार निघून गेली, बाईसा चिंता करते की लहान लेकरू आहे, सकाळी गेलेलं आहे, आज जेवण नाही, खावण नाही, पर दुपार होऊन गेली, अजूनही ते परत आलेले नाही. म्हणून ती छोटी बाईसा देवालाच म्हणते, बाबा श्री चांगदेव बटीक, तू नदीवर गेलेला आहे धोत्र धुण्यासाठी, तो अजून परत आलेला नाहीये, त्याला पाहून या. आता पहा, जीवाच्या शोधासाठी, जीवाची पडताळणी करण्यासाठी जीवाच्याच आज्ञेने परमेश्वर चांगदेव रावळाला शोधायला निघालेले आहेत. आता तुम्ही विचार करा की तो किती सदैवाचा, किती भाग्याचा जीव असेल की जिथे परमेश्वर स्वतः त्याचा शोध घेण्यासाठी निघालाय. जो जगन्नियंत आहे, ज्याच्या शोधासाठी तुम्ही आम्ही सर्वजण अनंत काळ, अनंत युग चाललेत आपले, आपण देवाच्या शोधात आहे. परंतु इथे विपरीत परिस्थिती आहे. जर असाही अधिकार जीवाने जोडलेला असेल तर देव तुमच्या शोधासाठी, देव त्याच्या शोधासाठी गेले. सूर्य इकडं ढळलेला आहे 12 वाजेनंतर. जर सकाळी आपण सूर्याकडे तोंड करून उभं राहिलो तर आपली सावली पुढं पडते, पाठीमागे पडते. आणि सूर्य जेव्हा कलतो तेव्हा आपली सावली पुढं पडते, आपल्या समोर पडते. 12 वाजेनंतर जर आपण सूर्याकडे जर उभं राहिलो तर आपली सावली समोर पडते, मागे नाही पडत, समोर पडते. आणि सूर्योदयाच्या वेळेला आपली सावली मागे पडते. आणि स्वामी जो चांगदेवराव खेळ खेळताय त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले, त्याचं ते चालूच आहे. ही चांगदेव रावळाची गुंफा, ही गुंडम रावळाची गुंफा. देव त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले आणि उन्हामुळे देवाची सावली त्या चांगदेव भट्टाच्या अंगावर पडली, समोर सावली दिसली. म्हणून त्याने वळून मागे पाहिलं, तर मागे वळून जसं पाहिलं तसं देव समोर उभे आहेत. लगेच उठला, तो देवाचा नमस्कार केला. देव पाहतात, इतक्या खोपे केलेले, इतक्या गुंफा केलेले त्याने,
कारण 3-4 तास निघून गेलेले त्या खेळामध्ये. आणि मग ते सर्व पाहून देव म्हणतात ते काय, मग तो म्हणतो श्री चांगदेवरावळाची गुंफा, ही गुंडमरावळाची गुंफा, ही तुमची गुंफा आहे, ही गोविंद प्रभूंची गुंफा आहे. परमेश्वर त्या लीळेने एवढे प्रसन्न झाले. आणि मग काय म्हणतात देव, खेळ खेळी जे तरायसा, जीवाला जर खेळ खेळायचाच आहे तर असा खेळ खेळा की ज्याच्यामध्ये परमेश्वराच्या नामाचं उच्चारण आहे, परमेश्वराच्या नावाचं उच्चारण आहे, परमेश्वर नामाचं चिंतन आहे. इतकं लहान लेकरू आहे, असमंजस आहे ते अजून, तरी सुद्धा तो त्या याच्यामध्ये सुद्धा इतका त्या परमेश्वराच्या नावामध्ये तल्लीन होऊन गेलेला आहे, इतका तो तल्लीन झालेला आहे, रममान झालेला आहे, रत होऊन गेलेला आहे. त्याला तहान भूक सर्ग विसरून गेलेलं आहे. लहान लेकराला भूक लागल्यानंतर थांबेल का, पण तो त्या खेळामध्ये इतका रममान झाला, त्याला तहानही विसरला, भूकही विसरला, ऊनही विसरलाय. परमेश्वराच्या नावामध्ये तो इतका एकरूप झालेला आहे चांगदेव. म्हणून देव म्हणतात की खेळ खेळी जे तर ऐसा, खेळ खेळायचा आहे तर असा खेळ खेळा जिथे परमेश्वराचं सत चिंतन आहे, मनन आहे, नामस्मरण आहे, त्याचं ध्यासन आहे. आता अर्धचरित्र आणखी राहिलेलं उद्या आपण पूर्ण